भोंदू बाबा अशोक खरात या प्रकरणाने संपूर्ण राज्य ढवळून निघालेलं असताना आता धुळ्याच्या साक्रीमध्ये देखील निजामपूर या ठिकाणी असाच एक प्रकार, धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. आपण जर बघितलं तर काल याच ठिकाणी या मठाच्या परिसरामध्ये योगेश खैरनार या भोंदू बाबाने दोन निर्घुणपणे हत्या केल्याच्या उघडकीस आलेला आहे. सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. आपण जर बघितलं तर याच हवनाच्या ठिकाणी काही अघोरी देखील पूजा करण्यात आलेली होती आणि या पूजेनंतर, या पूजेचा विधी आटोपल्यानंतर एका महिलेचा निर्घुणपणे खून या भोंदू बाबाने केला आहे. त्याचबरोबर एका युवकाचा देखील खून या भोंदू बाबाने केल्याचं उघडकीस आलेलं आहे. आपण जर बघितलं तर हा खून झाल्यानंतर या ठिकाणी आपण ही सर्व निर्जन स्थळ बघत आहात. या डोंगराळ भागामध्ये या युवकाचा मृतदेह दडपण्याचा प्रयत्न देखील या भोंदू बाबाकडनं झालेला आहे आणि या दरम्यान काही पुरावे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर आता या भोंदू बाबाच्या मुसक्या या आता निजामपूर पोलिसांनी आवळल्या आहेत. तर हे दोन्ही मृतदेह देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून आता या भोंदू बाबाने या ठिकाणी आणखी काही असाच काही प्रताप केलेले आहेत का आणि अशीच काही प्रकारच्या हत्या देखील झालेल्या आहेत का असा संशय पोलिसांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता या खून प्रकरणाला आणखी काही वळण मिळेल का असं देखील आता या सर्व एकंदरीत या सर्व प्रकारानंतर लक्षात येत आहे. त्यामुळे आता हे बघणं तितकंच औचित्याचं देखील ठरणार आहे. धुळ्यावरनं भूषण अहिरे, साम टीव्ही न्यूज. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.